जय शिवराय मित्रांनो, एल निनो गेल्या काही दिवसांपासून हा एकच शब्द सतत ऐकायला मिळतोय। कोणी म्हणतंय दुष्काळ पडणार, तर कोणी म्हणतंय आयोडी पॉझिटिव्ह झाला तर टेन्शन संपेल। पण खरंच एल निनो म्हणजे काय, आयोडी म्हणजे काय आणि एल निनो आला म्हणजे पाऊस कमी पडतो का, आज हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सर्वप्रथम पहा मित्रांनो, एल निनो ही नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे। अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रशांत महासागराचं पृष्ठभागावरील तापमान वाढलं की एल निनोची स्थिती तयार होते। त्यामुळे भारताकडे येणाऱ्या मान्सूनवर परिणाम होऊ शकतो। पण लक्षात ठेवा, एल निनो आला म्हणजे दुष्काळ निश्चितच पडेल असं अजिबात नाही। आता आयोडी इंडियन ओशन डायपोल समजून घेऊया। भारतीय महासागरातील तापमानात बदल झाला की आयोडी ठरतो। जर तापमान 0.4 सेल्सिअस पेक्षा जास्त वाढलं तर आयोडी पॉझिटिव्ह मानला जातो आणि ही स्थिती भारताच्या मान्सूनसाठी अनेकदा फायदेशीर ठरते। सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार एल निनोचा प्रभाव वाढला असला तरी आयोडी हळूहळू पॉझिटिव्हकडे जात असल्याची चिन्ह दिसत आहेत। त्यामुळे हवामान तज्ज्ञांचं लक्ष आता आयोडीवर आहे। 2023 मध्ये एल निनो होता, पण सर्वच ठिकाणी सारखी परिस्थिती नव्हती। काही भागात कमी पाऊस तर काही भागात अतिवृष्टी झाली। म्हणून पहा मित्रांनो, फक्त एल निनो पाहून संपूर्ण हवामानाचा अंदाज लावता येणार नाही। आणखी एक शब्द म्हणजे लालिना, ही एल निनोच्या उलट स्थिती असते। अशावेळी भारतात अनेकदा चांगल्या पावसाची शक्यता वाढते। सध्या शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही। अधिकृत हवामान विभागाच्या अंदाजावर लक्ष ठेवा आणि पेरणीचे निर्णय त्यानुसार घ्या। पुढील काही आठवड्यात एल निनो आणि आयोडीची स्थिती स्पष्ट झाल्यानंतर मान्सूनचं खरं चित्र समोर येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।